नमो भगवते वासुदेवाय नमः। श्री अधिक मास महात्मा अध्याय 16वा स्मित विलासिनीची कथा। या अगोदरच्या अध्यायामध्ये आपण श्री भगवान रामचंद्राची आणि हनुमान विभीषण यांची भक्तीची शक्ती काय आहे याची कथा ही ऐकलेली आहे। तर या अध्यायामध्ये आपल्याला स्मित विलासिनीची कथा ही ऐकायची आहे। तसेच या संपूर्ण व्हिडिओ सिरीजमध्ये तुम्ही अधिक महिन्यातील संपूर्ण 31 अध्याय हे दररोज ऐकू शकता। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। श्री भगवान विष्णू म्हणाले, लक्ष्मी, अधिक महिन्यात लोकांनी भगवान पुरुषोत्तमा प्रित्यर्थ आणि आपल्या कल्याणासाठी स्नान, दानाची व्रते, नियम करावीत। त्या पुण्याईच्या योगाने स्वतःचा तर उद्धार होतोच, पण आपली कुटुंबिक मंडळी, अपतेष्ट आणि इतरही काही मंडळींचा उद्धार याने होत असतो। यासंबंधी मी तुला एक कथा सांगत आहे। इंद्रलोकात स्मितविलासिनी नावाची एक सुंदर अप्सरा होती। कुबेरा घरी ती सेवेला सतत असायची। एकदा ती लावण्यकलता पृथ्वीवर कुरुक्षेत्रात आपल्या सख्यांसह विवाहासाठी आली होती। येथेच जलविवाह केल्यानंतर त्या ओलेतीने त्या वनातील सुंदर सुंदर फुलांचा एक मोठा सुरेख हार तयार केला। तो हार पाहून तिच्या सख्या थट्टेने तिला म्हणाल्या, बाई ग, आता हा हार तू कुणाच्या गळ्यात घालणार? हार घ्यायला तुझ्या पुढे कोण भाग्यवान येणार ग? तेवढ्यात लाजून त्या ओलेतीनं सभोवार नजर टाकली। तो काय नवल, त्या जलाशयाकडे स्नानासाठी एक तेजस्वी ऋषी येताना तिला दिसले। त्यांना पाहून ती स्मितविलासिनी एकदम काममोहित झाली। ती त्या तेजस्वी ऋषीकडे धावतच गेली आणि त्या कामांध अप्सरेने तो हार कसलाही विचार न करता त्या ऋषीच्या गळ्यात घातला। त्यावेळी तिच्या त्या सख्यांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला। पण हे काय भलतेच! हाराचा तो प्रकार आणि ती थाट सुंदर अप्सरा पाहून ते ऋषी एकदम संतापले आणि खडसावून तिला म्हणाले, दुष्ट स्त्रिये, हे काय धाडस केलंस? मी दुर्वास मुनी आहे। माझ्याशी हा अतिप्रसंग करणाऱ्या उलटे तू पिशाचिनी होशील। असा शाप देऊन दुर्वासांनी कमंडलूतून तिच्यावर पाणी टाकले। ती दुर्वासांची शापवाणी आणि ते कमंडलूतील पाणी यांचा परिणाम तत्काळ घडला। ती अप्सरा स्मितविलासिनी एकदम पिशाचिनी झाली। तिने ते अक्राळ विक्राळ रूप पाहून आणि तिने मारलेल्या कर्कश किंकाळी ऐकून त्या थट्टेखोर सख्या भीतीने गांगारून तिथून पळून गेल्या। दुर्वास ऋषी आपले शिष्यगणांसह तिथून निघून गेले। राहिली ती फक्त एकटी पिशाचिनी। काय बाई, तरी हा भलताच कर्मभोग आला। रंगवायला गेले एक चित्र तर झाले हे असे विचित्र। हाय हाय, आता ती पिशाचिनी योनी किती भयंकर जीवन हे, असा पश्चाताप करीत ती स्मितविलासिनी रानामाळ भटकू लागली। अन्न पाण्या वाचून तरफडू लागली। असे बरेच दिवस झाले। पुढे अधिक मास आला। यज्ञवल्क्य मुनींनी त्यांची कन्या तपस्विनी त्या पर्वणीत आपल्या सख्यांसह सागर संगमावर स्नानासाठी चालली होती। वाटेत एका अरण्यात तिला ती पिशाचिनी भेटली। त्या तपस्विनीला पाहताच पिशाच्याने एकदम तिच्या पुढे येऊन तिचे पाय धरले। पिशाचिनी म्हणाली, हे तपस्विनी, पुण्यवान माते, माझा उद्धार कर। मी इंद्रलोकाची अप्सरा आहे, परंतु माझ्या हातून घडलेल्या काही अपराधामुळे मला ही योनी प्राप्त झाली आहे। तुझ्या व्रतपुण्याईचा थोडासा अंश मला दान देऊन माझा उद्धार कर। पिशाचिनीची ती अर्जवाची विनंती ऐकून त्या तपस्विनीला तिची दया आली। तिने लगेच हातात पाणी घेऊन, माझे अधिक महिन्यातील स्नानदान व्रताचे पुण्य, फक्त एकच दिवसाचे पुण्य मी हिला दान करत आहे असे म्हणून ते पाणी पिशाचिनीच्या अंगावर फेकले। तो काय आश्चर्य! ती पिशाचिनी एकदम दिव्य स्वरूपाची झाली आणि लगेच ती स्वर्गात निघून गेली। तिचा उद्धार झाला। श्री भगवान म्हणाले, लक्ष्मी, आता पुढील अध्यायामध्ये मी तुला स्नानाच्या पुण्यदानाची एक कथा सांगत आहे, ते तू ऐक। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः।